पाहुयात पुढची बातमी. जंतर मंतरवर जेनझींनी केलेल्या आंदोलनाबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी एक वक्तव्य केलं आहे. या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली असं बाबा रामदेव यांनी म्हटलेलं आहे. शिव्या देणं ही आपली संस्कृती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर देश रस्त्यावरून नाही तर संसदेतून चालवला जातो असंही रामदेव बाबांनी म्हटलेलं आहे. तर रामदेव बाबा यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली. तुमच्या आंदोलनामुळे अपमान झाला का असा सवाल राऊतांनी विचारला. तर महापुरुषांचे फोटो घेऊन नारे देत आंदोलन करणं बदनामी असेल तर आम्ही केली आहे असं उत्तर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिले. रामदेव बाबा यांनी या दिल्लीमधल्या जंतर मंतरवर झालेल्या जेनझींच्या आंदोलनासंदर्भात हे वक्तव्य केलेलं आहे. त्यावर आता अनेक प्रतिक्रिया देखील उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी देखील बाबा रामदेव यांना यावरून प्रत्युत्तर दिलेलं आहे. शिव्या देणं ही आपली संस्कृती नसल्याचं रामदेव बाबा यांनी म्हटलेलं आहे. देश रस्त्यावरून नाही तर संसदेतून चालवला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यावर आता संजय राऊत आणि अभिजित दिपके यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. जेनझीच्या आंदोलनासंदर्भात बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि आता त्या वक्तव्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खासदार संजय राऊत आणि अभिजित दिपके यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. दोनों जंतर मंतर पर को जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। गाली गलोच हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है। देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा। और शिक्षा मंत्री कौन होगा कौन नहीं होगा ये सड़कों पर तय नहीं होगा, ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी। अब कुछ लोगों ने आजादी के नारे लगाए, ब्राह्मणवाद से आजादी भाई, आरएसएस से आजादी भाई, इस जात उस पंथ से आजादी। अब भाई वो ब्राह्मण कुल में पैदा हुआ है और यदि आरएसएस से उसने राष्ट्रवाद सीखा है प्रहलाद जोशी जी ने, तो इसके किसी के पेट में दर्द नहीं होना चाहिए। कशा प्रकारे बदनाम केले? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले. जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे फॉल्टी प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं.